रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। अरविंदांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या म्हणण्याविषयी, म्हणजे ज्याला भाषेत तत्त्वज्ञान म्हणून आपण त्यांचं म्हणणं याविषयी एकदा मागे सांगितले, त्यामुळे त्याच्याविषयी फार उल्लेख न करता इथे जे आत्ता काही म्हटलं त्याचं एक सारांश म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही की त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ एवढा आहे की परमेश्वरापासून सर्व हे, म्हणजे ज्याला इथे तर दोन शब्द वापरतात ते नेहमी, अवरोहण, खाली येणं. तर ते खाली येऊन आपण जडतेपर्यंत, अगदी पृथ्वीच्या जे जिथे आपण निर्जीव समजतो इथपर्यंत आलो. हा एक भगवंतानी खाली येऊन प्रवास केला आहे आपल्याकडे अशी, आणि त्यांनी स्वतःही त्याच्यात भाग घेतलेला आहे की आता जसा जीव माझ्याकडून आला तसा परत माझ्याकडे यावा असं मला वाटतं. हे जे संत साध्या भाषेत म्हणतात ते तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये ते याला आता आरोहण म्हणतात, की अगदी पृथ्वीच्यापासून मग जसं आपल्या यजुर्वेदात आहे, याच्यात आहे, जसं आकाशात वायू वगैरे जसं आलं तर ते तसं मग अग्नी जलातून असं जसं खाली एक प्रवास झाला, तसाच आता प्रवासाची जबाबदारी प्रत्येक वेळेला त्यांनी घेतलेली आहे. त्यातून पृथ्वीतून जलापर्यंत, जलातून आपण पाहतो जलचर आहेत, तसं मग जलापासून आता अग्नीपर्यंत, अग्नीपासून वायूपर्यंत, तर इथपर्यंत त्यांनी त्याच्या पद्धतीनं सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे आणि ती तो नेऊन आकाशापर्यंत त्यांनी मार्ग आखून दिला आहे. आता हा मार्ग आखलेले असले तरी चालण्याचं काम शेवटी आपल्यावर सोपवलं आहे. आणि जितकं मनुष्य या अर्थाने अपग्रेड म्हणून आपण, जितका अधिकाधिक एक एक पायरीवर जाईल तितका तो अधिकाधिक देवत्वाच्या जवळ जाईल. आणि ज्या वेळेला तो पूर्ण पुन्हा जिथे होता तिथे पोचलेला असेल तिथं त्याला ते जीवन अनुभवायला मिळेल. ते मिळावं अशी त्यांची तळमळ आहे. आणि या बाबतीत ज्या बाकीच्या गोष्टी येतात त्याच्यातल्या सगळ्या तर काही आरतीच्या निमित्ताने फक्त एक उल्लेख होतो त्यांच्या उपदेशाचा, तर त्यातलं हे जे एक मुद्दा आहे तो फक्त याच्यात मुद्दाम घेतला आहे. अहम जो आहे, अहंकार या स्वरूपाचा, तर अहंकार ही बाल्यावस्था आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता अशी बाल्यावस्था तर आपल्या आयुष्यभर टिकते असं म्हणलं पाहिजे. तसं अहंकाराचा जर असाच विचार करायचा झाला तर ही बाल्यावस्था आहे. अहंकार हे बालपण आहे म्हणून ह्याच्यात उल्लेख केलेला आहे की बाल्यावस्था आहे अहंकार ही जोपर्यंत माणसाची सुटत नाही तोपर्यंत त्याला पुढची पायरी चढता येणार नाही. पुढची पायरी चढेल पण अहंकार वाढलेला असेल, उलटं होईल. तर त्यामुळं अहंकार कमी होत जाणं हाच त्याला वरच्या पायरीवर जाण्याचा अधिकाधिक चांगला मार्ग आहे. आणि त्याच्याचबरोबर हे आहे की त्याची ती ओढ आहे का दिव्य जीवनाची किंवा देवत्वाची, किंवा त्या तऱ्हेच्या शांत आनंदाची ओढ आहे का त्याला. तर या अर्थाने हे एका परीनं जडाकडे आपण येऊन पोचलेले आहोत. हे अवरोहण झालं. आता आरोहण, आपल्याला जलावतरण वगैरे त्याच्यात ते अवतरण येऊन गेलं आहे, शब्द अवरोहण येऊन गेला आहे. तर हे आता आरोहण आहे. हे अहंकार हे असे बालपण आणि विश्वात्मकता हेच थोरपण. टप्प्यातून तर माणसाला जावंच लागेल. स्वतः आहे, अहंकार त्याग केला तर शेजारी आहे, तर अहंकार त्याग केला तर त्याच्यापुढे आहे, असं करत तो जात राहील. पण जितकं हे करताना त्याच्याबरोबरीनं अहंकार चालत असतो. माणसाच्या बरोबर जर नकळत काय चालत असेल तर एका बाजूला मृत्यू आणि दुसऱ्या बाजूला अहंकार, हे त्याचे कायमचे सुट्टी आहेत. ते त्याच्याबरोबर नेहमी चालत असतात आणि त्याची त्याला कधीच सहसा जाणीव होत नाही. त्यामुळं ह्या दोनबद्दल सावध राहणं आणि आपला प्रवास चालू ठेवणं. तर अहंकार हे असे बालपणा, आणि जितका मनुष्य या अर्थाने मनाने मोठा होत जाईल, आपण साध्या भाषेत म्हणू विश्वात्मकता, तर तितका तो अधिकाधिक म्हणजे थोर होत जाईल, आनंदी होत जाईल. आणि त्याचा तेच भगवंताला अभिप्रेत आहे. हे जीवनाची तयारी आपण करावी असं त्यांचं म्हणणं. त्यासाठी खूप मोठं मार्ग सांगितलेला आहे. आज आपल्याला त्याच्यात जरी तपशिलात जाता आलं नाही तरी निदान जेवढं आरतीपुरतं आहे तेवढं बघितलं. तर अहंकार हे बालपणी आहे, मूढपण आहे, तर ते आपण लक्षात घ्यावं. जडता आहे ती लक्षात घ्यावी आणि ती जेवढी जेवढी म्हणून कमी करता येईल तेवढी करावी.
आणि आपण तिकडे प्रवास करावा. माणसाला अहंकार टाकायचं म्हणजे आपलं अस्तित्व संपल्यासारखं वाटतं. तसं काय होत नाही. अहंकार टाकल्यानंतर खरं अस्तित्व गवसतं. फक्त आता यापेक्षा आता थोडक्यात काय सांगावं. आपल्याला इकडे महाराज बसलेत ते कली माझी मंदावली धर्मभक्ती इथं आहेत. तीच ती धर्मभक्ती. स्वधर्म जगणारा मनुष्य हा नेहमी अपग्रेडच होत असतो. तेव्हा त्या अर्थाने नाहीतरी तिकडे स्वकर्मकुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा, ते त्यांनासुद्धा माऊलींना तेच म्हणायचं. आता तिथेसुद्धा शेवटी काय येईल, आता विश्वात्मके देवे, म्हणजे विश्वात्मकता आहे थोरपण, त्याचा एवढा मोठा आदर्श आपल्याकडे आहे का, हा विचार केला तर कुठल्याही भाषेमध्ये कुठल्याही ठिकाणी कधीही पहा, हे सगळं विश्वात्मक होण्यावर किंवा व्यापक होण्यावर किंवा अहंकार नष्ट होण्यावर सगळं खरं मोठेपण अवलंबून आहे. तर हे जे काही म्हणजे आता ह्यांच्या भाषेत दिव्यजीवन म्हणू, महाराजांच्या भाषेत हे गुरुपद म्हणू, आपल्या भाषेत गुरुपद म्हणू, जे कळायला सोपं आहे ते म्हणू, तर ते स्थावरम जंगमम व्याप्तम म्हणतात ना तसं, यत्किंचित सचराचरम, स्थावरम जंगमम व्याप्तम यत्किंचित सचराचरम, इतकी दृष्टी माणसाला यावी. त्याची त्याच्या कुटुंबापलीकडे, त्याच्या घरापलीकडे, त्याची काय स्टेट असेल त्याच्या पलीकडे त्याची दृष्टीच जात नाही. तर त्याला हे कसं कळावं, मग ते खरं आहे. तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. इथे जे गुरुचे उपकार मानले, मोक्षजना आसरा उपकार किती मानावे, तर त्याच्यातलं हे अज्ञान घालवलं आमचं, हा सर्वात मोठी गोष्ट आहे. व्यवहारात अज्ञान आहे, कल्पनात अज्ञान आहे, विचारात अज्ञान आहे, किती ठिकाणी अज्ञान म्हणून भरलेलं आहे. आणि तसा विचार केला तर खरोखरच अगदी व्यावहारिक अज्ञान, जे गेल्या वेळेला आपण बाकीच्या बाजूनी पाहिलं काही, ते व्यावहारिक अज्ञान आहे. या क्षणी बसलेल्या माणसाच्या मनात आपल्याला काही सांगता येत नाही काय आहे, काय नक्की चाललं असेल, तो कुठल्या आठवणीत असेल, ते काय चाललं असेल, तो इथे असेल आहे शरीराने पण असेल इथेच, ह्याची खात्री नाही. त्याला कुठलं तरी काहीतरी आठवत असेल. आता मी पांडिचेरीचं म्हटलं, त्याला गेलेलं असेल एखादा, तर त्याच्यासमोर समाधीच दिसत असेल. ते दिव्य जेवण राहिलं आणि हे राहिलं आणि ते वर जायचं ना आरोहणं ना अमकं नमकं काय नाही. त्याला तिथं कसं होतं आणि काय होतं ना, आपण जाताना रेल्वेनं कशी गेलो मग तिथून ह्यानं कशी गेलो, काय त्याच्या डोक्यात त्या क्षणी चालू असेल. समोरचं सुद्धा माणसाला या अर्थाने दिसत नाही, कळत नाही. म्हणजे किती परिस्थिती असेल ना. म्हणजे अज्ञान म्हणजे काय असायचं, व्यवहाराच्या दृष्टीनं साधं समोर बसलेल्या माणसाचं हे आपल्याला अज्ञान आहे. तर जगाचं ज्ञान हा ही गोष्ट, विश्वात्मक होणं ही गोष्ट, म्हणजे आता कसं त्याचं ही गॅप खूप मोठी झाली ना. केवढी मोठी गॅप झाली की ज्याच्यामध्ये मला समोर नाही दिसत आहे. बरं, हे समोरचं म्हणावं तर आतलं तरी आपल्याला दिसतंय का खरं. बाहेरचं ठीक आहे, बाहेरचं समोर माणूस आहे आणि तो आपल्याला आता दृष्टीला दिसत नाही हे समजू शकतो. हां, पण तरीसुद्धा प्रत्यक्ष दृष्टीला दिसून सुद्धा तो मनुष्य कळत नाही ना आपल्याला. ज्ञान म्हणजे कळणं ना, तर अज्ञान म्हणजे कळत नाही. तर तसा मनुष्य कळत नाही. तर तो म्हणजे जवळजवळ आयुष्यभर मनुष्य न कळण्यातच जातं. आता तुम्ही म्हणा काय आम्ही एवढं शिकलो, एवढं आम्हाला ही माणसं जवळ आम्ही 25 वर्ष काढली, 50 वर्ष काढली जवळ, बरोबर काय ते आता नाही का ते साजरा कर 50 वर्षाचं वगैरे, म्हणजे विवाहाचं म्हणतो, तर ते तसं 50 वर्षाचं झालं म्हणजे गॅरंटीवर सांगावं की मला मनातलं ओळखतो म्हणून. ते काय तेवढं मात्र सांगू नका. कसे वागतील त्या क्षणी, काय बोलतील त्या क्षणी, मनात काय असेल त्या क्षणी, हात जोडावा, सांगता येणार नाही. 50 नाही, 60 नाही, हिरक महोत्सव नाही, काय नाही. सगळं झालं तरीसुद्धा म्हणजे वयाची साठी शांत वगैरे हे ठीक आहे, किंवा काय असेल ते पुढे सहस्रचंद्र दर्शन वगैरे हेही ठीक आहे. पण स्वतःचं आकलन म्हणून जर आत डोकावलं तर त्याला स्वतःला दिसतं का असं विचार केला तर माझ्या कल्पना मला स्पष्ट दिसत नाहीत, विचार स्पष्ट दिसत नाहीत. नक्की माझं काय ठरलं हे, काल एक असते आज एक असते. ते आपल्या पक्षासारखं, जसं इकडून तिकडं पक्षी, म्हणजे हे पक्ष आणि हे पण पक्ष, तर त्याच्यातले इकडून तिकडं ते तिकडे असतात तिकडं असतात तिकडं असतात कुठेही असतात. काय आहे तेवढं खरं. तर हे असं इतकं सगळं भिरभिर सगळी आत आहे. तर त्याचंसुद्धा आपल्याला काय कळतं तसा विचार केला तर नाही काय कळत. एका क्षणी अगदी निर्धार होतो आणि दुसऱ्या क्षणी अगदी फेकून द्यावं. आता काय ह्याच्यातलं कसं मेळ घालावा याचा, तर हे कळत नाही. म्हणून आपल्याला काय कळत नाही एवढं म्हणावं बस. चरणी माथा याची भले जर कळत असतं तर मग आपण आपलं तरी निदान विश्व चालवलं असतं की नाही, आपल्यापुरतं जे आपलं आत्ताही चालवतोच आहे नाही असं नाही, आणि आपणच चालवतो असंही आपल्याला वाटतं. हे आणखीन एक अज्ञान परत, तर ते खरं तर दुसराच कोणीतरी चालवतो.
एक विश्वाची व्यवस्था आहे, ती सगळं चालवते. त्याच्यामध्ये एखादा घटक आहे, तो उचलून इथं तिथं ठेवते, तिथून इथं ठेवते, असे विचार घालते, तसे विचार घालते. हे सगळं त्याला वाटतं काय चाललं आहे, काय नाही चाललेलं. त्यांचं काय चाललेलं आहे ते चाललेलं आहे. आपलं खरं तर विश्वामध्ये हालचाली जे काही आपल्याला वाटायला येतात तेवढ्या सोडल्या तर आपलं काही चाललेलं नाही आणि काही आपल्या हातात ठेवलेलं पण नाही त्या अर्थाने. जे मोठी कर्तृत्ववान माणसं आहेत वगैरे सगळं, मला त्यांच्याविषयी आदर आहे, सगळं आहे. पण हे सगळं खरं असलं तरी कर्तृत्ववान माणसं असं तो म्हणतो की करायचं आहे, खरं आहे, फक्त फक्त म्हटलं की त्यालासुद्धा अडचण आहेच. सहकार्य मिळालं तर करायचं, दुसरा होय म्हटला तर करायचं. 50 माणसं लागत असली तर 49 उपयोगी पडत नाहीत, 50 लागतातच. तर ती लागतात, ती पाहिजेतच. म्हणजे ह्याच्याशिवाय त्याच्याही हातात काही, म्हणजे करायचं म्हणून सुद्धा हातात नाही, याही हातात नाही. बरं ते नक्की अमुक एक केलं ना, अमुक एक होणार. आजपर्यंत किती वर्ष किती पॉलिसीज आपण आखल्या नाही का. घरामध्ये सुद्धा किती प्रकार करून बघितले, किती घरातून राहून बघितलं, तरी सुद्धा दरवेळा असं वाटतं की आता इथून जे आता आपण आखलं आहे की नाही ते म्हणजे एकदम अल्टिमेट, एकदम आता हे शेवटचं आहे, म्हणजे ह्याच्यासारखं काही आता असणार नाही असं म्हणून मनुष्य ते गाव सोडतो, ती ब्रँड सोडतो, ते घर सोडतो, ते दुसरं बांधतो, ती माणसं बदलतो, हे करतो ते करतो, सगळं करून पुन्हा काय शेवटी अज्ञाने भरले शीत, पुन्हा आपलं कुडकुडतोच आहे. त्यामुळं त्यांना हे गुरुचे उपकार हे ह्यासाठी वाटलेत की अज्ञाने भरले शीत अंग थरथरा कापत, कटकटा वाजते दंत, कारण मात्र माया आणि मोहे, येणे मोहे चित्त व्याकुळ माझे. काय करावं हे कळत नाही, म्हणजे कळत नाही म्हणावं की सरळ, त्यातच आपण म्हटलंय काय करावं हे कळत नाही. ते कळत नाहीला अंडरलाईन केलं की झालं. काय करावा हा प्रश्न नाहीच आहे. एकदा कळत नाही म्हटल्यानंतर काय करणार. पुढचा प्रश्न आता मला रस्ता माहीत नाही म्हटल्यावर चालतो म्हणण्यात अर्थ आहे का. रस्ता माहीत नाही मग चालतो म्हणण्यात काय अर्थ नाही. मग असं करू नये. ह्या बाबतीत लक्षात ठेवावं की हे का कटकट आवाज होते नंतर काहीही कळते. खरं सांगा म्हणजे अनेकदा असं वाटतं की परमार्थसुद्धा माणसाचा पूर्वप्राप्तच आहे. प्रारब्ध आहे, प्रपंच आहेच आहे, तो तर चांगला अनुभव प्रत्येकाला असतो. तर तो तर काय कसा हा निर्माण झाला आणि कसा आपल्या भोवती गोळा झाला काही कळत नाही. प्रपंचाची रचना कळली असा माणूस म्हणजे तो सत्पुरुषच असला पाहिजे. त्याला मागचं पुढचं दिसतंय किंवा म्हणजे प्रभूंसारखा आहे, दत्तप्रभूंसारखा आहे, आपल्या आजच्या काळात गुरुदेवांसारखा आहे. गुरुदेवांचं आपल्याला एक आठवत असेल तर गुरुदेवांच्याकडे जे हे व्हायचं ना, स्वयंपाक व्हायचा आणि स्वयंपाक म्हणजे खऱ्या अर्थाने जगण्याची गरज असलेला स्वयंपाक व्हायचा. म्हणजे खिचडी तर खिचडीच, 5 प्रकार, डावीकडे उजवीकडे खाली वर वगैरे ते जे सगळं काय असतं की नाही, वाटीत ताटात वगैरे ते जे काय सगळं त्यातलं काही नाही. कारण आपल्याला नाम घ्यायचं आहे, आपल्याला सावधान राहायचं आहे. मला सांगा अभ्यासाला सावधान राहायचं आहे तर मनुष्य कमी जेवण राहतो, पण नाम घ्यायचं आहे म्हणून कमी जेवण राहील का. तर त्यांच्याकडे नाम घ्यायचं आहे, त्यामुळं नेम करायचं आहे, 3 तास बसायचं आहे. तर आपल्याला डुलकी येता नाही. मग आपल्याला अन्न कसं पाहिजे हे जे गुरुदेवांनी ठरवलेलं ते अन्न असायचं. आणि ते आता तो एक आध्यात्मिक भाग आहे. ते अन्न झालं की त्यांना निरोप जायचा आणि ते अन्नाचं पातेलं जे मोठं होतं ते त्यांना झाकण उघडून दाखवायचं. कारण खिचडी किंवा असं काहीतरी केलेलं असायचं. पदार्थ प्रकार प्रकार हा विषय नाही, पोषण फक्त त्याचं झालं पाहिजे एवढा विषय आहे. तर ते पोषणापुरतं आहे की नाही आणि ते बरोबर झाले की नाही. अनेकदा ते तिथं बसून सांगत की चहात तिकडे साखर कमी आहे, ह्याच्यात तिखट कमी आहे, हे इथे बसून तिथल्या पदार्थातलं सांगत. तर हेही एक वेळ समजू शकतो, काय परसेप्शन असेल ते आहेच त्यांना. पण त्याच्याबरोबर गुरुदेव एक दिवशी येऊन इकडे सिटिंग चाललं होतं, तर गुरुदेव येऊन त्या स्वयंपाकाची संपायची वेळ झाल्यावर ते खिचडी शिजून झाली, ते मोठं हे पातेलं ते त्याच्यावरती झाकणीन ते गुरुदेव आले आले की त्यांना ते झाकणी काढायची आणि त्यांनी ते बघायचं. ह्याच्यामध्ये एक आध्यात्मिक भाग असतो की अन्नावर जर सत्पुरुषांची किंवा भगवंताची दृष्टी पडली असेल, आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो, त्याच्या मागे वगैरे कुठं दाखवत नाही, आजूला बाजूला वगैरे काय नाही, समोर ठेवायचं. देवाची दृष्टी त्याच्यावर दृष्टी पडली पाहिजे. ती दृष्टी पडली की तो प्रसाद झालाच. आपण त्याला अर्पण तर केलाच आहे, पण तो त्याच्यावर त्याची दृष्टी पडली म्हटलं की प्रसाद झाला आणि होतो. सत्पुरुषांची दृष्टी पडली म्हणून हे आज सद्गुरूला अमृत आहे. आपल्याकडे काय आहे इतिहासात नाही तरी काय आहे, सफळ गोपाळराव उभे राहिले दारात, कोण यांचे बुवा आहेत बघूया म्हणून ह्या भूमिकेनं. आणि महाराज जाताना फक्त त्यांनी त्यांच्याकडे नजर टाकली, तेवढ्यातच काय व्हायचं ते झालं. तेव्हा अनुग्रहार्थे दर्शन भाषण कृपादृष्टी पाहता ते जे लिहिलं आहे ते त्यासाठीच आहे की रमणांच्याकडे हे
त्याला अनुग्रह या अर्थाने या शब्दाने वाटलं तर समजून घेऊ, तर ते त्याच्यावर कृपा करायला पाहिलं तरी पुरेसं आहे त्याने, की त्यानं चित्त बदलतं आणि त्यांच्याकडे आलेल्या अनेकांचा तो अनुभव पण आहे. तर अशा अर्थाने महाराजांची नुसती दृष्टी पडली तर विचारात पडले. म्हणजे जिथे ही बाबा जे चालत नाही हे म्हणणारा मनुष्य आहे ते आज हे लिहितात, इथपर्यंत परिवर्तन होऊन आमच्या पदरात अमृत पडलं आहे, सद्गुरूला अमृत. लीलामृताचं अमृत हे केवळ त्या एका दृष्टीनं सुरुवात झाली. तशी सांगत होतं ते गुरुदेवांची त्यांच्याकडे हे दाखवायला. ते आले, त्याने ते बघितलं, ठीक आहे म्हणाले आणि गेले. आणि नंतर सिटिंगमधली माणसं उठली आणि सगळे गुरुदेव सिटिंग वगैरे सगळं झालं. तर गुरुदेव सिटिंगमधनं उठल्यानंतर ही माणसं पुढे जेवायला गेली. गुरुदेवांचा काय जेवणा बिवण्याचा काय फारसा संबंध नाही. तो काय जो त्यांच्या पद्धतीने केलेला जो चहा असेल तर तो तेवढा फक्त घ्यायचा. ही सगळी माणसं जेवायला गेली. ते मग त्यावेळी विचारलं, आज स्वयंपाकाचं दाखवलं का? हो म्हणले, गुरुदेव मगाशीच येऊन बघून गेले. ते म्हणजे आम्ही सिटिंगमध्ये गुरुदेव होते. गुरुदेव सिटिंगमध्ये पण होते आणि तिकडे जाऊन स्वयंपाकघरातला स्वयंपाक पण बघून आले. त्यावर कृपादृष्टी देऊनसुद्धा आले आणि हे ठीक आहे म्हणून सांगितलं होतं. आता ते ठीक आहे म्हणणाऱ्याचं खरं का इथं सिटिंग म्हणणाऱ्याचं खरं? भगवंताचं खरं, ती सत्ता खरी. त्यामुळे या अर्थाने जे प्रभूंचं ऐकलं आहे, जे नाना महाराजांचं ऐकलं असेल तेच हे आहे, की तिथे जाऊन त्याच्यावर एक कृपादृष्टी टाकून याला वेळ नाही आहे, सिटिंगमध्ये विषय चालू आहे, चर्चा चालू आहे, तर त्यात तिकडे जाऊनही त्यांना येता येतं. तेव्हा आपल्याला काय अज्ञानाची आपली अवस्था सांगा, आपल्या स्वतःचं नाही, हे तर त्याच्या पलीकडचं काम झालं. म्हणून आठवण झाली त्यांची की त्यांना हे करता येतं. मग म्हणून मुमुक्षुजना आसरा. आता जे त्या सिटिंगला बसले असतील, जे त्यातून काहीतरी घेत असतील, काहीतरी विचार करायला लागले असतील, विचाराला प्रवृत्त करणं एवढंसुद्धा मोठं काम आहे. आज विचार हा विषय राहिला नाही. बघा तुम्ही किती कमी झाला. बघा फक्त मागे एकदा त्या ह्याच्यात सांगितलं तर आपण वाचली असेल, विचारावरचं जे पुस्तक आहे त्यात लिहिले बघेपणाचा धोका म्हणून एक एक चॅप्टर आहे. बघेपणाचा धोका. तो नुसता फक्त हे तरी बघतो, ते तरी बघतो, ते तरी बघतो, नाही तर त्याला त्याच्याहीपेक्षा अनुकूलता असली तर बाहेर तरी बघत राहतो फिरत. तो विचार नाही करत. हे का? मला का ह्याचं उत्तर असं, शास्त्रज्ञ एवढे झाले ते का मधूनच वर आले ना, हे असं का, ते फळ पडू नये तर आणि काय होते ते का, ह्याचा शोध घेणार म्हटलं प्रश्न की विचाराचा प्रश्न आला. विचार म्हटलं की तर्काचा प्रश्न आला. तर्क म्हटलं की तर्कशुद्धतेचा प्रश्न आला. मग सिद्धांताचा प्रश्न आला. मग त्याची तपासणी आली. मग तो सार्वत्रिक आहे की नाही आला आणि मग तो एक सिद्धांत म्हणून जगात मान्य झाला. अशा तऱ्हेची जर ज्ञानाची प्रक्रिया आहे व्यवहारात, पण व्यवहारात सुद्धा नको. त्याने आणून टाकलं. आपल्याला तर धान्य नाही का ते पॅक करून पोच करतात की आम्ही ह्याच्यात टाकतो. ते सुद्धा आम्ही टाकतो तसं नाही, दुसऱ्या कोणाला तरी सांगतो तर ते त्या काय कुकरला लावा, ते ह्याच्यात शिजवा, नाही त्या पातेल्यात शिजवा. कोण विचार करायला पण तयार नाही. काय अन्न आणलं, कसं झालं होतं, कुठलं होतं, हे प्रोसेस केलेलं आहे, ह्याला काय लावलं आहे का, हे जे काय दिसते, ही डाळ पिवळी दिसते, हे अमुक दिसते, ती तशी का आहे. मनुष्य आणखीन उलटं म्हणतो की बघा आम्ही चांगल्यात चांगलं नाही पॉलिश केले. पॉलिश कशाचं केलं आहे ते पण विचार करायला मनुष्य तयार नाही. त्या पॉलिशनं काय होणार आहे हे बघायला तयार नाही. मग त्याचा जेव्हा कधीतरी आपल्या शरीरावर परिणाम होतो तेव्हा मग हा कशानं झाला ते सुद्धा दुसरं कोणतरी शोधतं. आम्ही फक्त शोधून त्यांनी सांगितलं की आम्हाला शंका आहे ते पहिल्यांदा, कारण असं कसं चूक असेल, मग आपण आहे ते चालू ठेव, असं त्याचा अर्थ. मग आता हे असं जर होते तर आपल्याला हे अज्ञाने भरले हे जे आहे ना, तर अज्ञानाचं हे शीत भरलेलं आहे. जे आता गारठ्याला मनुष्य कुडकुडतो, हे जे म्हटलं आहे अंग थरथरा कापतं, तर का कुडकुडतो आहे, तर जसा म्हणजे व्यवहारात आता थंडी वारा पाऊस आहे, पुढेही असेल. आता एवढा पाऊस झाला म्हणजे थंडीची कल्पनाच करावी आता. तर ज्या मानानं उन्हाळा होता त्या मानानंच पावसाळा आहे आणि त्या मानानंच आता म्हणजे फार कोणाला त्रास होऊ नये अशी म्हणजे अपेक्षा, पण तरीसुद्धा आता काय इलाज नाही, थंडीनं कुडकुडणार माणूस. तर तो जसं थंडीनं कुडकुडल्यावर ते जे पुढे लिहिले कटकटा वाजती दंत, तर तसं मनाच्या पातळीवर माया मोहे कटकटा दंत कापतं. म्हणजे मनुष्याला अस्वस्थता आणि काळजी राहते. अस्वस्थता आणि काळजी कशाने आहे, तर माया आणि मोह आहे. येणे मोहे चित्त व्याकुळ माझे. ते व्याकुळता का आली, तर त्या मोहामुळं आली.
मोह कशामुळे आला तर ह्या सगळ्या वातावरणामुळे आला की हे माझे नातेवाईक, हे अमुकन ते तमुकन, मी बाण सोडू का नको ना, अमकन तमकन, माझ्या हातून ब्रह्महत्या होईल. इतकं सगळं अर्जुनाला सांगायचं, ह्याला कृष्णाला का सांगायची गरज आहे खरं सांगायचं तर. त्याला कळत नाही आहे का हे चाललं आहे, तो तुमच्या जवळ चालवतोय, तर त्याला कळत नाही का कुठं आपण रथ उभा केला आणि पुढं काय होणार आहे आणि आत्तापर्यंत काय झालं हे त्याला माहीत आहे सगळं. पण तरीसुद्धा ती मायामोह काही सुटत नाही, आणि तो सुटत नाही तोपर्यंत संभ्रम सुटत नाही. म्हणून त्यात संभ्रम घालविला म्हटलं. आपण जे म्हणणे संतांच्या कृपेने हा दिवस दिसला म्हणजे आज आपल्याला कशानं त्रास होतो एवढं कळलं. हा दिवस दिसला तरी खूप आहे. कशानं त्रास झाला तर महान त्रास झाला एवढं जरी कळलं, अज्ञानानं त्रास झाला एवढं जरी कळलं, तत्पदम दर्शितम येणं तस्मै श्री गुरवे नमः. ते जे गुरुपद आहे जिथे ज्ञानच वावरतं, तर ते मला ज्यांनी दाखवलं, तस्मै श्री गुरवे नमः. हे स्थावरम जंगमम व्याप्तम वगैरे जे बघे उल्लेख केला आहेत ते त्यांना दिसलं आहे म्हणून ते निश्चिंत आहेत. यातल्या तर इथे आता सहज आपली नजर गेली तर इकडे हे जे बसलेले आहेत तिथले त्या कोणालाही तसा विचार केला तर प्रपंचाच्या काय अडचणी नाही आहेत असा विचार करू क्षणभर. मग ज्याला अडचणी आहे तो चिंतेत असणार, तो आपल्याला असणार, अस्वस्थ असणार, त्याला झोप लागणार नाही, अमुक नाही तमुक नाही, हे सगळं आपल्याला बरोबर आहे असं वाटतं. पण आपल्याला अज्ञानातून हे आलं हे नाही बरोबर वाटत. ते सांगतात हे अज्ञान आहे, जगाची व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये ठरलेलं काम आहे. माझं काम काय आहे एवढं फक्त बघणं काम आहे. पण आजपर्यंत मला सांगा ऑफिसमध्ये कोणी स्वतःचं काम काय आहे हे बघितलं आहे का दुसऱ्यांना काय दिलेलं आहे हे बघितलं आहे? ॲपरेजल जरी असली तरीसुद्धा त्यांची करताना अशी केली आणि मला इन्क्रिमेंट. आजच्या काळात पूर्वी ड्युटी लिस्ट असायची, वाटल्या की आधी त्यांना काय दिलं, त्यांचं काय कमी केलं आणि काय वाढवलं, मला का असं का दिलं, मला मी काम करायला आलो म्हटल्यानंतर मला काय दिलं ते काम करणं एवढं काम आहे. नाही झालं तर त्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहेच, मी तर करणार ना. पण त्यांना काय दिले हे जे आहे ना हे भ्रम, अज्ञान ज्या अनेक गोष्टी निर्माण करतं त्यातले हे भ्रमित होतं मनुष्य. वास्तविक माझं काम काय आहे याच्याशी माझं काम आहे खरं सांगायचं आहे. पण माझं काम काय आहे ते नाही, त्याचं काम काय आहे, याचं काम काय, त्याचं काम काय गरज नाही, हा भ्रमाचा भाग आहे. माझं काम मला ओळखता आलं ना जगामध्ये तरी एक मोठं काम होईल. माझं या जगामध्ये येऊन नक्की काम काय हे एकदा निश्चित झालं. आता माणसाला व्यावहारिक कामं असणार, पारमार्थिक कामं, दोन्ही आपल्याला मान्य आहेत. व्यावहारिक असेल, तो शिकत असेल तर शिक्षण त्याचं काम आहे, अभ्यास करणं त्याचं काम आहे, त्यात लक्ष घालणं त्याचं काम आहे, हे सगळं काम. नोकरदार असेल तर तिथले जे पगार आहे त्याला प्रामाणिक असून मी मी एक एक रुपया जास्त काम करेन, रुपयाचं जास्त काम करेन पण कमी नाही करणार, हे जे आहे हे त्याचं काम आहे. मग आता हे जे तिथं काम आहे ते त्यांनी केलं असेल तर त्याला चिंतेचं काही कारण नाही, निवांतपणे बाहेर पडू शकतो. पण ते तिथलं ठेवलेलं असतं, टाळलेलं असतं, ते मागं लागतं मग नंतर ते त्रास देतात. तर मग तसं तर मग तो कुठेतरी निघतोच. मग ते ह्या ना त्या रूपाने कर्माला परिणाम आहेच. कसा व्हावा हा प्रश्न आपला नाही आहे, तो भगवंताचा आहे. परिणाम कसा द्यावा हा त्याचा प्रश्न आहे, पण कर्माला परिणाम आहे हा सिद्धांत आहे. मग आपणच कर्म बरोबर करावं मी हा विषयच येत नाही. मग माझं कर्म मला कळावं, माझं कर्तव्य मला कळावं. सगळी शास्त्र कर्तव्याचा बोध करण्यासाठीच आहे, हे सुद्धा बोध करण्यासाठीच आहे. म्हणून हे जे कली माझी मंदावली धर्मभक्ती, ती आता राघवाचा पंथ वाढव, कर्तव्याचा पंथ वाढव. माझं कर्तव्य मला करू दे. मला सांगा एक एक आपलं कल्पना म्हणून, कल्पना म्हणूनच फक्त, कारण त्याच्या पलीकडे काय फारसं बोलता येत नाही ह्याच्यावर. जो तो समजा आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करील, 15 ऑगस्ट आहे, तर जो तो समजा आपलं कर्तव्य समजा प्रामाणिकपणे करेल आणि त्यापेक्षा बाहेर काही करणार नाही, फक्त भगवंताचं स्मरण करेल, तर देशात काय जगात सगळीकडे आनंद राहील. मला सांगा, आणि दुःखाची मुळं कुठे आहेत ती बघा, म्हणजे लक्षात येईल. तर ते त्यानं जर त्याचं स्वतःचं कर्तव्य ओळखून त्याचं काम केलं आनंदाने आणि उरलेला वेळ भगवंताला दिला, कारण त्याच्या वेळ उरणार आहे. कुणाला 24 तास काम लावलेलं नाही, त्याला 8 तासाची झोप दिलेली आहे, विश्रांतीचे 2 तास दिलेले आहेत. क्वचित कधीतरी महत्त्वाचं काही काम येतं, ठीक आहे, एखाद दिवस, पण बाकीचे दिवस असतात ते त्याच्या कामाला पुरणार आहेत खरं. ते जर त्यांनी मनापासून केलं आणि तेवढं कर्तव्य जरी ओळखून समजा हे अशी ही, म्हणून मी म्हटलं ही कल्पना आहे, असं सगळ्यांनी समजा कल्पनेनुसार म्हणजे आपल्या आपल्या कर्तव्यानुसार आपलं आपलं काम केलं तर घरात केरसुद्धा उरणार नाही. मोठ्या गोष्टी सोडूनच देऊ, साधा केरसुद्धा घरात राहणार नाही. पण घरात केर पडला आहे, कोणाचं लक्ष नाही, आपण आपले विठ्ठल म्हणायचं, काय दुसरे विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. घरात केर पडला आहे, मला शक्यता आहे आता कोणाच्या तरी असेलच जबाबदारी नसेल मी म्हणतो, पण माझीसुद्धा आहेच, कारण मी घरातच फिरतोय, तर मग मी काढेन. केर काढला काढणार. मूळ प्रश्न काय आहे, केर काढणं आहे. आता ही नक्की जबाबदारी कोणाची, असं जर म्हणायला गेलात तर हा प्रश्न न सुटणार आहे.
सगळीच घरात राहणार म्हटलं तर म्हणजे सर्वांची जबाबदारी ती कोणाचीच जबाबदारी नाही असं असतं. त्यामुळे माझी जबाबदारी ओळखणं हे खरं काम आहे आणि त्यानुसार माझं काम मला करायला पाहिजे. एवढं जरी शिकलो तरी खूप झालं. अज्ञान आहे त्याचं ज्ञान म्हणजे माझं कर्तव्य कोणतं याचं मला ज्ञान जरी झालं तरीसुद्धा आता जे माझं कर्तव्य नाही, केर करीत नाही मुद्दाम मनुष्य, पण काही लोक मुद्दाम केर पण करतात, डोक्यात घालून देतात, हे करतात ते करतात. काय करायचं कारण? काही कारण नाही खरं म्हणजे. माझं काम एवढंच आहे तर तसं केअर करणं हे माझं काम नाही, केअर काढणंही माझं काम आहे. जर असेल तर तेवढं केलं तरीसुद्धा हे काम होईल. स्वधर्म आपला जाणून घ्यावा हे जे म्हटलं ते तेवढं. माझा हा स्वधर्म आहे तो मी केला, बाकीच्यात मी पडत नाही. बाकीचं आहे ते चालूच राहणार. जगामध्ये कुठे कामं संपली मला सांगा? मी जन्माला याच्यापूर्वी कामं सुरू होती, आधी आहेत, पुढेही राहणार. मग माझं काम काय? मला या जगातून ज्यासाठी आलो तेवढं करून सुखरूप जाता यावं. मग त्याच्यात माझी प्रपंचाची कर्तव्य पण आहेत, जी ह्या सगळ्या प्रकारची आहेत, वयाप्रमाणे आहेत, याच्यानुसार आहेत, पेशाप्रमाणे आहेत, त्याच्या ती सगळी मला करता यावीत. आणि उरलेलं भगवंताला अर्पण, ते जे केलं ते सगळं भगवंताला अर्पण करून मला माझा त्याच्याकडे जाता यावं. हे ज्याला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे त्याला सुटसुटीत आहे काम. काही कामं माझी नसतील ती मी करणार नाही आणि जी माझी आहेत ती टाळणार नाही. एवढं जरी कळलं तरी माझं काम झालं. तर या अर्थाने धर्मभक्ती मंदावली म्हणजे काय? स्वधर्मभक्ती मंदावली. आणि त्यामुळं ती ज्यांनी जाणवून दिली आणि ती कुठून आली? मला ज्ञान झालं. जसं प्रकाश पडल्यावर वस्तू दिसली, ती कुठून आली नाही, ती तिथंच होती, फक्त प्रकाश पडला आणि त्यामुळे ती मला दिसली. तसा माझं काम काय आहे नक्की हे मला फक्त दिसलं. काम तिथेच होतं, मी तिथेच आहे, फक्त दिसत नव्हतं. ते गुरुकृपेनं दिसलं. त्यांच्या कृपेमुळे मला माझं काम दिसलं, आता मी ते करतो. मग मायामोहाचा ह्याच्यात काय प्रश्न येतच नाही. मग अशी एक विषय निघाला होता, तो प्रारब्ध आलं, परमार्थ आला. प्रारब्ध चालत आलं तसं परमार्थसुद्धा चालत आलेला आहे, तो करावा. त्याच्यापुढे मला काय करता असेल तर अजून करावं. प्रपंच अजून नाही केला तरी चालेल, प्रपंचाला मर्यादा आहे. कारण त्या अर्थाने मर्यादा आहे म्हणजे मर्यादा नाहीच आहे, फक्त आपल्याला घालावी लागते, नाहीतर शेवटपर्यंत प्रपंचच राहतो. तर परमार्थाचे माझे खरं काम आहे, तर त्याच्यासाठी मी आलो. तर मला हे जे म्हणून काय प्रारब्धात आहे ते संपवलं आणि परमार्थाला लागलो. तर ते सुद्धा पूर्वप्राप्त असलं तर तसं करावं. अंग थराथरा कापत वा कटकटा वाजती दत्त मायामोहे, ज्ञानागदी स्फुल्लिंग चैतविले, प्रकट करोनी दाविले आणि शीत वारोनी सुखी केले बहुतासी. हे मी कशाच्या संदर्भात म्हणतो की हे आता मागाशी यांचा विषय निघाला. यांच्या प्रपंचामध्ये अगदी इकडे बाबांच्यापासून सुरुवात केली तरी मुलींच्या लग्नाचे प्रश्न आहेत, जमलेली नाही आहेत, काय त्याच्यामध्ये अडचणी आहेत. यांच्याकडे आता त्यांच्याकडे शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, सगळे प्रश्न आहेत. पण ते निश्चिंत आहेत. नाम घेताना सुद्धा आपल्याला नाम घेताना जास्त चिंता वाटते उलटी, तर ते नाम घेताना सुद्धा निश्चिंत आहेत, दर्शनात निश्चिंत आहेत, राहण्यात निश्चिंत आहेत. कशावर आहेत? तर त्यांना त्यांच्या कृपेची एवढी खात्री आहे, त्याच्यावर एवढा विश्वास आहे की ते होणार आहे सगळं. माणसाला साईबाबांनी सबुरी कशाला सांगितली? म्हणजे ते ह्याच्यात पुढे आहेच आहेत की ते काय भजंत्री वाजवून गेले आणि दुसऱ्या दिवशी बोल झाला, हा व्यवहार नाही. 7व्या अध्यायात आहे आपल्या, तसं नाही होणार. त्याची एक सबुरी आहे. त्या कामाला 1 वर्ष काय 4 वर्षाची डिग्री, 4 वर्ष माणसाला थांबायला पाहिजे की नाही. आता 5वं 6वं लागलं तर ती आपली जबाबदारी आहे, ते त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पण 4 म्हणल्यानंतर 4च, हे ते 4च आहे, ती त्याची जबाबदारी आहे. आता त्याच्यात चुकलं तर त्याचे परिणाम त्याला. पण हे 4 म्हणल्यानंतर 4 थांबलं पाहिजे ना. तेवढं झाल्यानंतर होणार की नाही. पण ते होईल का नाही, होईल का नाही, महाराज म्हणतात ना होईल, मग ते होईल. ही जी खात्री त्यांना आहे, ही जी श्रद्धा त्यांच्याकडे आहे, तर ती त्यांना होती म्हणून ते सगळे निश्चिंत आहेत. म्हणजे आता 89 वर्ष भाऊसाहेबांचं आयुष्य म्हणजे काय काय बघायला लागलं असेल त्यांना आयुष्यामध्ये. बरं, हे अशी परिस्थिती, त्या गोंधळात येऊन राहायचं, महाराज नसताना 12-12 वर्ष त्यांनी सांगितलं म्हणून केवळ राहायचं, ह्याला काय तसा विचार केला तर अर्थ. महाराज असताना ठीक आहे, पण महाराज नाहीत आणि त्यांनी मात्र सांगितलेलं की 12 वर्ष इथून हलायचं नाही. तर ऑपरेशनने अडचणीच्या ह्यालासुद्धा माझी जायची तयारी नाही, महाराजांनी जाऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आजार येवो, डोळ्याचा येवो, इतर आजार येवो, मी बाहेर कुठं जाणार नाही, काय असेल ते इथे. कारण का ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते आहेत. ज्याला गुरु गेल्यानंतरसुद्धा आहे तशी खात्री आहे, ते प्रत्यक्ष असताना आहेतच, पण गेल्यानंतरसुद्धा ते आहे त्याची खात्री ज्याला आहे त्याला सगळं आहे, त्याला काही नाही असं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला निश्चिंतता आहे. ह्या सगळ्या सत्पुरुषांना निश्चिंतता आहे चित्ताला. हे जगामध्ये काय व्हायचं ते होऊ दे, प्रपंचामध्ये काय व्हायचं ते होऊ दे, चित्तानं निश्चिंत आहेत, बेफिकीर नव्हे. कर्तव्य करणं वेळ,
बेफिकर असणं वेगळा. त्यांना कामाची काळजी आहे, त्या बरोबर आहे. जमत असेल तर होय म्हणतील, नाही म्हणतील नाही म्हणतील, पण ते त्यांचं काय काम आहे ते करतीलच. आणि ते त्याच्यानंतर चिंता नाही करणार ती ह्याचं काय, त्याचं काय व्हायचं ते ते भगवंत बघायला भगवंत आहे. माझं काम मी केलं, आता माझं कर्तव्य झालं. कर्तव्य झाल्यानंतर जे साधक आहेत ती मंडळी तिथं थांबत नाही आणि बाकीची कामं झाली की जास्त रेंगाळतात उलट. काम झालं की नाही हे रेंगाळू नये. ते त्या ह्याच्यात सुद्धा आहे. म्हणजे चांगलं काम केलं असलं तर स्तुती, वाईट झालं असलं तर निंदा, दोन्हीही तुमच्या वाट्याला येतात. रेंगाळलं नाही म्हणजे काहीच वाट्याला येत नाही. आणि मुळात चांगलं काम झाल्यावर तर अजिबात थांबू नये म्हटलं. कारण ते आपल्याला ज्ञानेश्वरीतली लक्षणं आठवत असेल की पुढे स्तुती येईल ती नको, त्यासाठी थांबत नाहीत. म्हणजे किती प्रकारे सावधान आणि ज्ञान द्यायचा आपल्याला प्रयत्न केला आहे त्याची आपण लक्षात ठेवू. फक्त हे केलं म्हणून ज्ञानाग्नी स्फुल्लिंग ते तविले प्रकट करून दाविले शीतवारोने सुखी केले. ती जी अस्वस्थता, चित्ताचे चलविचल, हालचाली, काळजी, हे जे सगळे त्रास, हे जे सगळं आहे ते सगळं म्हणजे हे ते शीतवारोने, त्याचं जे शीत म्हणजे त्याची जी माणसाला अस्वस्थता आहे किंवा त्याच्यामुळे जसं थंडीमध्ये माणसाला कुडकुडतोय, तर ते जे कुडकुड आहे शीत, ते कुडकुड आहे ते वारोनी सुखी केले बहुतासे. पूर्वप्राप्त निधान जवळी असोनी चुकले जाण, आड पडिले झाकण सगुणत्वाचे. त्यातल्या गुणाचं झाकण पडलं, तमोगुणाचं पडलं, रजोगुणाचं पडलं, काय झाकण पडलं ते पडलं खरं, पण ते पडल्यामुळं मला माझं कर्तव्य कळत नाहीसं झालं, मला माझा स्वधर्म ओळखेनासा झाला आणि तो पाळता येईनासा झाला. त्यामुळं ही अडचण आली. तेवढं त्यांचं ते त्यांनी ज्ञान दिलं. सगुणीचं दाविले निर्गुण, भ्रमाचे फेकोनी झाकणं. इथं तो भ्रमाल मग अशी म्हटलं ना, अज्ञानामुळं भ्रम होतो. अज्ञानामुळं जो भ्रम होतो तो भ्रमाचे फेकोनी झाकणं, साक्षात्कारे दिधले समाधान, साक्षात्कारे समाधान दिधले तुम्ही. तर तशा अर्थाने साक्षात्कार म्हणजे आपल्याला वस्तू स्पष्ट दिसणं, गोष्ट स्पष्ट कळणं, हे जे काय आहे ते कळण्याने जे समाधान चित्ताला झालं ते त्यांनी दिलं. म्हणून त्यांना बहुमोक्षजनास उपकार किती मानावे, उपकार किती मानावे हे त्यासाठी आहे. तर आणि काय आहे, त्यांना काही नडलेलं नाही खरं सांगायचं तर, पण दया उपजोनी पोटी ईश्वरे मानव हितासाठी. हे केवळ येतो कळावळा म्हणून आता दुसरं काही नाही त्यांना. त्यामुळं त्यांचा प्रपंच नाही, त्यांचं स्वतःचं काही नाही, काही अडलेलं नाही आहे. हे जे सत्पुरुष राबलेत त्यातल्या कोणाचाही प्रपंच बघा, कोणाची परिस्थिती बघा, त्यांचं स्वतःचं त्यामुळे काही नडलं आहे का. पण एवढे कष्ट उपसतात ते कशासाठी. तात्यांच्याकडे नाही का ते आपल्याला मागे म्हणलं तसं त्या मंडळीसुद्धा येऊन सांगायच्या, अहो कळेल आता त्यांना, हो करतील ते. आता शेवटी त्या काळात असं सांगण्याची पद्धत होती, त्यामुळे दाराडून का होईना पण असं सांगायच्या, करतील ते आता नका सांगा त्यांना. पण अजून ते करतील म्हणायला नाही तोपर्यंत ते सांगत राहणार. तर तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, पाठसुद्धा टेकायचे नाही. त्याची समजूत घालून त्याला पूर्ण जेव्हा कळेल की खरोखर नामाने होईल, महाराजांच्या कृपेनं होईल, काय जे होईल ते, काय जे त्याचा विषय असेल तो सगळा पूर्ण त्याला कळेल. तो म्हणला मला कळलं, मी आता काय करायचं ते सुधार पाळतो, असं एकदा तो म्हणाला की मग पाठ टेकले. मग तोपर्यंत घामेघूम झाले असले तरी फरक नाही, काही नाही. काय सेवा करावी त्याचे ते आदर्श आहेत. तर त्या अर्थाने हे जे म्हटलं आहे पुढे की दया उपजवनी पोटी ईश्वरे मानव हितासाठी दिधली जी निधान पेटी तुमचे हाती, जतन करोनी ठेविली प्राणापरीस सांभाळलेली, बहुतांचे उपयोग आली भव दारिद्र्य हारावया. माणसाचं जे लौकिकातलं जे दारिद्र्य म्हणजे या अर्थाने की मनुष्य सगळं असून अस्वस्थ आहे. ज्याच्याकडे नसून अस्वस्थ आहे त्याचं एक वेळ समजू शकता, पण नसून तर काही उगाच असणार नाही, काहीतरी प्रारब्ध असेलच. तर मग ते आहे तर प्रारब्ध आहे म्हटलं. आपल्याकडे मागे एकदा मी म्हटलं होतं रेल्वेने आपल्या इथे एस टीचे स्टँडवर ते वाहतुकीचं असतं की नाही, त्यावेळेला मागे आपल्याला एकदा सांगितलेलं, कदाचित असेल काय नसेल काय मला आठवत नाही एवढं. पण तिथे पार्सलची ये जा सुरू असते, तर पार्सल ऑफिस आहे बघा तिथे, एस टीच्या तिथे पार्सल ऑफिस असे खूप चांगली सेवा आहे ती. तर तिथे ते रॅक ठेवलेलं असतात, त्याच्यावरती येणारं ट्रान्झिटमध्ये सातारा टू काय मुंबई सातारा इथे येतं, पण त्याच्यानंतर तिथून ते पार्सल जायचं असतं ते तिसरीचकडे कुठेतरी पॅटर्न वगैरे. गाडी येते ती कुठल्याही गाडीने येतं, ती गाडी इकडे कोल्हापूरकडे जाते. पाटणकडे जाणारी असली तर ती पार्सल त्या ठिकाणी उतरण्याची मधली जागा ती ठेवली, जसे जंक्शन पूर्वीचे रेल्वेचे तसं ते एक आहे. तर तिथे आलं की त्याच्यावर काय पत्ता बघितला, हे पाटणच्या कप्प्यात टाकलं की मोकळं झालं. पुन्हा त्याच्यावर तेही विचार करत नाही, विचार करायची गरज नाही. पाटण गाडी जेव्हा लागेल तेव्हा ते
त्या आम्हाला सांगणार आणि पाटण गाडीवर चढवणार की पाटणच्या माणसाला दुसऱ्या दिवशी पोच, कोण कुठं असेल तिथं. तर ते जसं आहे ना तसं काही गोष्टी अशा उचलायच्या या प्रारब्धाच्यात म्हणून त्याकडे टाकायचं. पुन्हा काय त्याचा विचार करायचं कारण नाही. आता तुम्ही म्हणायला सोपं आहे, आता तिथं आहेच की परमार्थ बोलायलाच सोपं आहे. करायचं असलं तर सत्संगात राहण्याशिवाय पर्याय नाही, नामात राहण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यात असलं तर कसली चिंता पण नाही. मग ते काय होईल ते हो झालं, चला म्हणायचं प्रारब्ध होतं असं झालं. रामकृष्ण हरि राम, रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, रामकृष्ण हरि राम, रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, रामकृष्ण हरि राम, रामकृष्ण हरि राम, हरि राम, रामकृष्ण हरि राम, रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम. जानकी जीवनस्मरण जय जय राम.